आणि महत्त्वाची बातमी पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर सध्या मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळतो। अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्यातून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। पोलीस ठाण्याबाहेरच आपण बघतोय मोठा गोंधळ झालेला आहे। रवींद्र धंगेकर यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। ठिय्या आंदोलन त्यांनी केलंय, तर त्याच ठिकाणी आता भाजपचे कार्यकर्ते देखील आलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ झालेला आहे। पुण्यामध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांचा आहे आणि त्याचसाठी त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेलेत। प्रदीप, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। तर तुम्ही या ठिकाणी हलणार आहात की नाही? जोपर्यंत पोलीस अधिकारी रस्त्यावर येत नाही, जोपर्यंत निवडणूक आयोगाचं भरारी पथक रस्त्यावर येत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये 400 पट संपत्ती वाढवली, ती संपत्ती निवडणुकीत वापरण्याचं पाप हे मोहळ करतात। पुणेकरांच्या मेलेल्या मड्याचे पैसे काढलेले आहेत। आता तिकडे ते पोलीस आयुक्तांकडे गेलेले आहेत, तक्रार करतायत तुमच्या विरोधावरती की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणून। चोराच्या उलट्या बॉम्बा तसे व्हिडिओ पैसे वाटताना माझ्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत आणि चोर आहेत आणि चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून ते माझ्या विरोधात आहेत। पण मी संविधान मानणारा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाचा लढाऊ कार्यकर्ता आहे। बीची यांची लढाई हुकुमशाही होतं, आम्ही रस्त्यावरून जिंकल्याशिवाय राहणार नाही। आता मला सांगा, हे सगळे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत, हे कार्य पैसे त्यांनीच वाटलेले आहेत का नक्की? 100% यांचेच कार्यकर्ते पैसे वाटतात आणि हे बी पैसे यांनी काय नेमकं झालेलं होतं? अरे 2 मिनिटं माईक चालू आहे। या परिसरामध्ये भाजपचे सगळे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते झोपडपट्टीत जाऊन 1,000 रुपयाचं पाकिट वाटत होते। याच्यावर आम्ही आक्षेप घ्यायला इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आलो असता त्यांनी कारवाई काही केली नाही, म्हणून आम्हाला या ठिकाणी येऊन धरणे आंदोलन करायला लागले। मला सांगा, तुमची भूमिका नक्की काय आहे? कोणावरती? त्यांनी क्राईम ऑफिसची पूर्ण टीम, अमोल झेंडे, त्याच्यानंतर एसीपी तांबे, हे सर्व टीम या ठिकाणी 5 पथकं लावलेली आहेत। त्याची पूर्ण चौकशी करायला सगळे ते लोक गेलेली आहेत। स्वतः ऍडिशनल सीपी प्रवीण पाटील साहेब या ठिकाणी लावलेला आहे। मग तुम्ही आता काय करणार? अजून जोपर्यंत माझे कार्यकर्ते मला सांगत नाही पोलीस रस्त्यावर आहे, तोपर्यंत मी उठणार नाही। म्हणजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी आजच्या आजच करावी? चौकशी झाली पाहिजे आणि पुढचे प्रकार थांबले पाहिजे। आता मग तुमची नेमकी भूमिका आहे, तुम्ही इथंच बसून राहणार? जोपर्यंत पोलीस रस्त्यावर दिसत नाही तोपर्यंत तुम्ही हलणार नाही? हलणार नाही। पोलिसांनी जोपर्यंत आश्वासन देत नाही तोपर्यंत उठणार नाही। या ठिकाणी क्राईम डीसीपी पथक जे आहे ते या ठिकाणी सुद्धा दाखल झालेलं आहे। पोलिसांकडून या ठिकाणी त्यांना आवाहन केलं जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी घटनास्थळावरती आलेले आहेत, त्यांच्याकडून त्यांना आवाहन केलं जात आहे तुम्ही या ठिकाणी आपली माघार जी आहे असं आपल्याला पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला बाहेर हे सगळे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणी सांगितलं जातंय की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आपण पाहतो की हे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतात, दुसऱ्या बाजूला बाहेर महायुतीचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूकडून कार्यकर्ते चांगले आक्रमक होत आहेत। त्यांना आवाहन केलं जात आहे की पोलिसांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। याची परिस्थिती काय झालं नक्की या परिस्थितीत? लोक पैसे देताना सापडली, 500-500चे पाकिट देताना लोक पाहतोय की शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी जमा सुरू आहे। काय झालं या सगळ्या परिस्थितीमध्ये? या परिसरामध्ये भाजपचे लोक पैसे वाटत होते, ज्यांना निवडणूक जिंकता येत नाही
ते या प्रकारे निवडणूक जिंकण्याचा एक प्रयत्न करतात आणि हे पैसे कुणाचे आहेत? जनतेचे पैसे आहेत. म्हणतात की महाविकास आघाडीकडून स्टंट केला जातो. हा स्टंट नव्हे, ही सत्य परिस्थिती आहे. खऱ्या नोटा खरे कार्यकर्ते सापडलेत पैसे वाटताना. हा कसला की हे सगळे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन्ही बाजूकडून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मात्र त्यांच्याकडून आपण पाहतो की हा सगळा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला महायुतीचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यांचं म्हणणं आहे दोन्ही बाजूकडून तक्रारी केल्या जातात. आम्हाला जी आहे बाजू मांडण्याची पोलिसांकडे संधी मिळावी. महायुतीचे सुद्धा आपण पाहतो की नगरसेवक या ठिकाणी ऐकायला तयार नाही, त्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना सुद्धा आवाहन केलं जाते की पुढे जाऊ नका, कारण गोंधळाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय की हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला हे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि हा पाहतोय की आपण जमाव हा सगळा जमाव जो आहे तो या परिसरामध्ये जमलेला आहे. त्यामुळं इथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र गेल्या 1 तासांपासून पोलीस विभाग जे आहे ते मात्र या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतंय, कार्यकर्त्यांना आवाहन करतंय की या परिसरामध्ये जमू नका. मात्र आपण पाहतोय की रवींद्र दंगेकर जे आहेत ते मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांच्याकडून सांगितलं जातंय की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी हलणार नाही. मात्र क्राईम डीसीपी यांचं पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्यांच्याकडून त्यांची विनवणी जी आहे ती केली जाते. त्यांना सांगितलं जातंय की तुम्ही माघार घ्यावी, आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ते करू. मात्र रवींद्र दंगेकर आपली माघार घेतात का हे आपण खरं तर पाहणं महत्वाचं असताना मात्र आपण पाहतोय की पोलीस विभागातील कर्मचारी अधिकारी हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रवींद्र दंगेकर यांना खरं तर आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी सांगितलं जात आहे की तुम्ही माघार घ्यावी. मात्र कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहिजे. हे पहा, घोषणाबाजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर पाहतोय की रवींद्र दंगेकर यांना या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत केबिन मध्ये घेऊन आलेले आहेत. त्यांची तक्रार जी आहे या ठिकाणी पोलीस विभागाकडून घेतली जाते का खरं ते पाहणं महत्वाचं असणार. मात्र आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी क्राईम डीसीपी असतील, एसीपी डीसीपी असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय की या ठिकाणी सुद्धा अप्पर पोलीस आयुक्त जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून रवींद्र दंगेकर